गाईज, तुमच्या एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि आता वाजले सकाळचे 3:30 आणि मी उठली आहे त्याचा टिफिन करण्यासाठी, कारण त्याला रात्री 4:30ला त्यांना कॅब घ्यायला येणार आहे, म्हणून आता त्याच्यासाठी आपण लवकरात लवकर टिफिन रेडी करणार आहोत। सो मी आता बनवली त्याच्यासाठी गिलक्याची भाजी आणि आता पीठ पण मळून झालं आहे माझं। आता चपात्या बनवते आणि ते अजून झोपले दोघं तिकडे, तुम्हाला दाखवू का? बघू शकता तुम्ही काही झोपले ते दोघं इकडे, बघितलं ना कसं झोपले मस्त आरामात। आणि मी तर स्वयंपाक बनवते एकटी। तर आता आपण चपात्या बनवून घेऊ लवकरात लवकर, कारण आता वाजले 4 ऑलमोस्ट। 4 वाजतामध्ये कॅब देऊन घ्यायला, म्हणून तर लवकरात लवकर चपात्या बनवू। सो भाजी आता आपली शिजत आली आहे, आपण चला तिला बनवू देऊ आणि आता आपण चपात्या बनवायची। तो ऑलमोस्ट माझ्या चपात्या झाल्या आहेत, बघू शकता। आता ही लास्ट आहे। ओके, तर मी आता बनवते त्यांच्यासाठी चहा, कारण भाजी आणि चपात्या झाल्या आहेत रेडी। आता बनवू आपण चहा। तर टिफिन आपला रेडी झाला आहे, ऑलमोस्ट नाही रेडीच झाला आहे। सो आता आपण पॅक करून देऊ त्यांना, कारण आता वाजले 4:20। सो 10 मिनिटात कॅब येणारच आहे। सो चला, टिफिन तर झाला आहे रेडी, चहा पण उकळ। सो चहा झाला आहे रेडी, सो या प्यायला। सो टिफिन झाला आहे रेडी, आता आपण ठेवू त्यांचे बॅगेत, कारण ते बॅगेत पण नाही ठेवत, म्हणून मलाच करायला लागतं। पाण्याची बॉटल नाही देत मी, कारण तिथे असतं पाणी, फक्त खाली बॉटल देऊन द्यायची, तिथे गेल्यावर ते भरून घेतात। डन, टिफिन झाला रेडी, आता आपण त्यांना चहा देऊन देऊ, म्हणजे झालं। आरव जवळ बसून थोडं शूट करायला आली आणि दिलं त्याने सुसू करून टॉपवरती, म्हणून टॉप चेंज केलाय। सो यांच्या जाण्याच्या टायमिंगला बरोबर आरू उठतो, तुम्ही बघू शकता। पप्पाला भेटणं पण गरजेचं आहे ना, म्हणून बरोबर उठतो तो पण, सवय लागली त्याला। बघा कसं बघतोय। पप्पा आता कामाला जात आहे, भेटून जाणार बच्चूला, आरूला। नाही असं करायचं, तो नाही झोपला म्हणजे माझी झोप नाही होत, माहिती आहे ना। डझंट मॅटर। चला बाय करा आता, बाय। बस बस बस, त्याला चिडवू नका आता, सांभाळायचं मला आहे नंतर। बाय, येतो आम्ही, लगेच येतो, खाली जाऊन लगेच परत रिटर्न येईल, रिटर्न। हो, बाय 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 बाय, क्या गेले आता, आणि आता ते गेल्यानंतर घराचा मालक कोण? आम्ही दोघं। आता आम्ही दोघं झोपणार आणि आम्हाला वाटेल तेव्हा उठणार, नाही वाटेल तेव्हा नाही, 8 वाजता पाणी येणार तर उठायलाच लागेल, आणि त्याच्या आधी पण हा 1-2 वेळेस उठवेलच मला, म्हणून झोप काय माहीत नाही। सो चला आता झोपते लवकर,
आणि उठते 8 वाजता. आणि आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा आणि चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आजच्या ब्लॉग बनवण्याचं कारण काय आहे हे पण मी तुम्हाला उठली की सांगते. सकाळी 8 वाजता आता बघू नाही झोपते मी आता आणि मस्त उठते 8 वाजता, कारण 8 वाजता पाणी येणार. चिडला आरव पण चिडला आहे, आता लवकर झोपायला लागेल. तर चला भेटू आपण 8 वाजता. बाय. गुड मॉर्निंग गाईज. तर झोप तर काय झालीच नाही, म्हणजे अर्धा तासांनी आणि मला परत उठवलंय. स्वतः पण नाही झोपलाय आणि मला पण नाही झोपू दिलं. म्हणजे मोजून मी फक्त अर्धा तास किंवा 1 तास झोपली असेल. 4:30 नंतर आता 8 वाजेपर्यंत मोजून अर्धा किंवा 1 तासच झोप झाली. लय त्रास देतो हा पट्ट्या. काय तू पण नाही झोपत, मला पण नाही झोपू दिली. तू पण जागाच आहे आता. बघा आता काय माहिती केव्हा झोप. असो स्वतः 8 वाजले आहेत. आता पाणी येणार थोड्या वेळात, तर मी पाणी वगैरे भरते. त्याच्यानंतर हां तुम्हाला विसरलेच मी आजच्या ब्लॉग बनवायचं रिझन काय होतं. तर असं म्हणजे आत एक फिलिंग्स होती की ती तुमच्यासोबत शेअर करायची होती मला, की म्हणजे एकटी स्त्री ही छोटंसं बाळ असताना घरात कसं मॅनेज करते, घरातल्या सगळे कामं प्लस स्वतःची डाएट प्लस बाळाला सांभाळणं, हे ती कसं मॅनेज करते हे मी तुम्हाला आज दाखवणार होती. ओव्हरऑल दिवसभर मी काय कामं करते, कसं याला पण मॅनेज करून घेते, हेच सगळं काही सांगणार होती मी तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये. सो हे बघण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा आणि एंडपर्यंत बघा की आज कसं कामं करणार, काय करणार तुम्ही ते बघा. पाणी तर काय अजून आलेलं नाही आहे, तर तोपर्यंत मी आता हा खेळतोय ना, तर कसं मॅनेज करायचं. जर जेव्हा हा खेळत असेल ना तेव्हा आपली कामं करायची, थोडीफार करून घ्यायची, थोडं लक्ष याच्याकडे पण द्यायचं, प्लस कामं पण करून घ्यायची. असं नाही की फक्त कामच करत राहायची, याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे की नाही. हा काय कधी पलटी मारायला सांगता येत नाही, कधी तोंडात बोटं घालतो, खोकलतो. त्याची नवीनच आता नाटकं चालू झालीत. सो त्याच्याकडे पण परत बघायला यावं लागतं. सो मी आता जाते, ब्रश करून घेते, मस्त चहा बनवते. तोपर्यंत पाणी आलं तर ठीक, नाही आलं तर मग आपलं नाश्ता वगैरे करू. याच्याशी गप्पा मारायच्या, त्याला पण खेळवायचं, आपली कामं पण करायची. चला चहा बनवते, ब्रश करते, भेटू आपण थोड्या वेळात. फायनली गाईस आरव झोपला आहे. खूप वेळ झोका दिला, तेव्हा जाऊन झोपला. चलो तो आता आपली राहिलेली कामं करून घेते पटापट. आता तो झोपला आहे. एवढी मला भांडी भरायची आहे. मी आता बनवते चहा, आणि चहा वगैरे झाल्यानंतर राहिलेली कामं मग करायची कंटिन्यू. तो झोपला तोपर्यंत जितके कामं होतील तेवढं बेस्ट. तो उठला म्हणजे परत कामं पेंडिंग होतात आपली. म्हणून आता पटापट चहा वगैरे घेते. आणि चहा पण झाला आहे आणि आता मी जरा फ्रेश होणार. पाणी पण गरम झालं आहे, पण त्याच्या आधी म्हटलं चला एवढी भांडी घासून घेते. कसं कामं आपले कमी होतील ना थोडं, म्हणून जरा पटापट पहिले भांडी घासते, आंघोळ करते, भेटू नंतर. ओके, तर मी आता फ्रेश झाली आहे. तर आता मी करून घेते देवपूजा आधी. आरव अजून उठला नाही आहे. लकीली तो आज झोपला आहे, नाहीतर लगेच अर्ध्या 2 तासात उठतो. पण आज ठीक आहे, झोपला. त्याला पण माहिती ना मम्मी ब्लॉग बनवते, तर जरा शांतता पाहिजे, म्हणून तो पण झोपला आहे. सो आता तो झोपला आहे तोपर्यंत मी आता पटापट देवपूजा करून घेते. आणि राहिलेली कामं म्हणजे काय, धुणं वगैरे धुवायची, थोडे कपडे आहेत, लादी झाडू मारायचं आहे, बस. बघू आता तो जर नाही उठला तरी पण कामं करून घेईल, म्हणजे माझी कामं आज लवकरच होते. फ्रेंडचा कॉल आला, तर ती बोलते थोडं बाळाला थोडा वेळ सांभाळ, तिला कपडे धुवायचे होते, जास्त होते तिचे कपडे. तर मी आली आहे आरवच्या फ्रेंडच्या घरी. तुम्ही बघू शकता दोघा फ्रेंड्स आहेत आणि माझी फ्रेंड कपडे धुते. आम्ही दोघं एकमेकांना मॅनेज करून घेतो, कारण कसं बघा त्यांची बाळ मोठं शकतो. सो मॅनेज करणं इम्पॉर्टंट आहे. सो जर मला काही काम असेल ना ती आरामात सांभाळून घेते, तर तिला जास्त काम होते म्हणून मी एक आले दोघांना तिची कामं चला असं मॅनेज करायला पाहिजे. दक्ष बरोबर आरवला बघतो, पण आरव काय बघत नाही दक्षकडे. आरव लय भारी. काय रे बघायचं ना दक्षकडे, तो बघतो तुझ्याकडे. ॲट अ टाइम दोघांना सांभाळताना मला
असं फील झालं की ज्या ज्या मुलीला ट्विन्स मुलं असतात ती कसं हँडल करत असेल. कारण आम्हाला दोघांना एक एकच आहे, तरी पण तिच्या वाड्याला मी सांभाळायला येते किंवा माझ्या वाड्याला ती सांभाळते. पण जिला ट्विन्स असतील ती कसं मॅनेज करत असेल. थिंक अबाउट दॅट. हा पलटी होऊन जातो आणि हा ट्राय करतोय. याच्या ट्रायल चालू आहे आणि हा पलटी होतो. सो मी आता घरी जाणारच होती, पण आरोप पण रडायला लागला आणि तो पण रडायला लागला. तर ती माझी फ्रेंड बोलली चल इथेच मालिश करू दोघांची. सो इथेच करून घेते आता मालिश आणि मग जाते घरी. चला तिथून आल्यानंतर गाईज आरोची आंघोळ झाली. आंघोळ करताना काय शूट नाही करता आलं मला, कारण तो रडत होता थोडा. म्हणून मी आंघोळ झाल्यानंतर त्याला आता झोडीत टाकले झोपायला. आता केव्हा झोपतो काय माहिती. आता झोपणार तो, बघू. की तो आरव झोपलाय आंघोळ करून. आणि माझी काही थोडीच कपडे होते धुवायची, ते राहिलीत फक्त. बाकी सगळं झालंय आवरून. आणि आता म्हटलं चला आधी पहिले भूक लागली आहे, पहिले जेवण बनवून घेते. आणि मी बनवते आज भेंडीची भाजी आणि चपाती. सो आधी पहिले जेवण बनवून घेते, जेवण करून घेते आरामात, नंतर कपडे धुते. कपडे काही जास्त नाही, थोडेच आहेत, जास्त नसतात कपडे. जास्त जेव्हा होती ना तेव्हा माझ्या सासूबाई होते ना स्टार्टिंगला, तेव्हा त्याच धुवायच्या. आणि त्याच्यानंतर पण थोडं यांनी मॅनेज केलं. आणि गावाला गेली होती तर गावाला पण आईनेच कपडे धुतले, कारण मी अजून कपडे धुत नव्हती ना, कारण कसं बाळाला सर्दी वगैरे होईल म्हणून आई पण नाही धुऊ द्यायचे. आणि इथे पण त्यांनीच धुतले होते. पण आता म्हटलं चला सवय करावी लागेल थोडी थोडी. सो मी आता धुते थोडे स्टार्टिंग केली म्हणजे मी आता धुवायला. म्हणून सवय पण पाहिजे ना, कारण मग थोडेही कपडे धुवायचे ना लगेच त्याला सर्दी व्हायची, म्हणून मी इग्नोर करायची कपडे धुणं. पण ठीक आहे आता करावंच लागेल. सो कपडे बाकी फक्त. आणि आता पहिले स्वयंपाक करते, नंतर कपडे धुवेन. सो भेटू थोड्या वेळात. तर जेवण बनवून झालं आहे माझं, आता बसते जेवायला. चपाती भाजी बस, दुसरं काही नाही, फक्त चपाती भाजी खावी लागते. चला भेटू जेवणानंतर. असं असतं, जेवायला बसली आणि आरव उठला, काय करणार. आज सांभाळतं त्याला. आरव झोपला आणि लगेच अर्ध्या तासामध्ये उठला, म्हणजे मला काहीच आवरायला झालं नाही. तुम्ही बघू शकता किती पसारा पडलाय माझा. पा सगळं तसंच पडलंय आणि आपण याचा उलटा पडलाय. काय रे, झोपायचं माहिती की नाही तुला? आवडते आता थोडं लवकर, कारण दुपारी पण झोपायला पण मिळालं. आता झोपणार थोडं. पण शेठ लगेच उठले, काय करणार. जिकडे मोबाईल फिरवला तिकडे बघतो. काय मोबाईल समजतो तुला? काय समजतोय तुला मोबाईल? तुला पण ब्लॉगमध्ये घेऊ असं सांगतोय का तू? ब्लॉगमध्ये घेऊ तुला? गप. अजून हसतोय तो बरं, कसा हसायला येतोय त्याला. ए पिली, असा सीन आहे आमचा. काय करायचं, दिवस पूर्ण याच्यातच जातो. आलू बी चालू. बस बस बस. फायनली गाईज दुपारचे वाजले 2 आणि आरव आता परत झोपला आहे. म्हणून असं वाटतंय मी तो थोडं झोपावं, अर्धा पाऊण तास इतका वेळ. कारण तो झोपल्यानंतर मी राहिलेली थोडीशी कामं केली. आणि आता त्याला झोपून तरी ऑलमोस्ट अर्धा तास झाला आहे. काय गॅरंटी नाही तो लगेच उठू शकतो, म्हणून मी थोडं झोपून घेते. आणि भेटू आपण आरव उठल्यानंतर. तो आरव लगेच उठला होता 3 वाजता. आणि मग आम्ही थोडा वेळ मस्ती केली मस्त एकमेकांसोबत. आणि आता वाजले 4. तर ते आता येतीलच, त्यांचा कॉल आलेला ते किती कल्याण स्टेशनला आहेत. आता येतीलच ते 15-20 मिनिटात घरी. त्याच्यानंतर थोडं परत आरवसोबत खेळतील. आणि बस मग आरव लगेच थोड्या वेळात झोपणार, म्हणजे 5-5:30 वाजता झोपणार तो. त्याच्यानंतर मी लगेच संध्याकाळचं जेवण बनवणार, कारण त्यांना सकाळी लवकर जायचं असतं म्हणून ते लवकर झोपतात. तर माझं आमचं 8 वाजेपर्यंत जेवण वगैरे होऊन आम्ही झोपून जातो. सो असा हा डेली रूट आहे माझा. सो अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी इथं एंड करते. आणि जर आवडला असेल व्हिडिओ तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग. टेक केअर अँड बाय.